Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve 1.2 warm up with Tara and Friends game 1, 2, 3 from your class 7 textbook. So students, तुमच्यासाठी हे पेज तुम्ही पाहिला असेल, ओळखीचं असेल. तर या पेजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की हे कॅरेक्टर्स आहेत. ही सगळ्यात पहिली कोण आहे? तारा आहे आणि ताराचे हे मित्र आहे. सो बिट्टू, पॅडी, कुकू, टोटो, मिया हे सगळे तिचे मित्र आहेत आणि हे मित्र काय करतात मिळून त्यांचं बोलणं चाललं एकमेकाशी. तारा सगळ्यांना म्हणते, हाय बिट्टू, हाय पॅडी, हाय कुकू, आय एम सो एक्सायटेड अबाउट स्टार्टिंग स्टडीज अगेन. कारण ते आता परत एकदा शाळेत सुरू झाली आणि ते भेटलेले आहे. तेव्हा तारानं बोलण्याची सुरुवात अशी केली की मी खूप उत्साही आहे, आता आपल्या शाळा पुन्हा सुरू झाली आहे. आता इकडे हा पॅडी काय म्हणतोय, ओ नो हॉलिडेज आर ओव्हर, अरे सुट्ट्या संपल्या. कुकू काय म्हणते, मोर प्ले ऑन द स्कूल ग्राउंड, अरे उलट मजा आहे ना, आणखीन आपण स्कूल ग्राउंडवर खेळू शकतो. आणि हा काय म्हणतोय पॅडी, तो म्हणतो हाय तारा, आय एम एक्साइट. बिट्टू म्हणतो हाय तारा, आय एम एक्सायटेड टू, आय शॅल सी माय फ्रेंड्स, मी तर खूप एक्सायटेड आहे कारण मी माझ्या मित्रांना भेटणार आहे. इथं मित्र काय म्हणतात, हा काय म्हणतो टोटो, आय एम सॅड विदाऊट पॅडी, तो म्हणतो मी पॅडीशिवाय खूप जास्त दुःखी आहे. वी आर लकी वी डोंट हॅव स्कूल, मिया काय म्हणते, आपण तर लकी आपल्याला शाळाच नाही आहे. आणि हा पॅरेट काय म्हणतोय, मिया यू विल नेवर लर्न, तुला शाळा नाही म्हणून तू कधीच शिकू शकणार नाही. असं इथे यांचं कॉन्व्हर्सेशन आहे. आता पुढचा जो त्यांनी गेम दिलेला आहे आपल्याला, तो गेम आहे 1, 2, 3, म्हणजे 3 स्टेपमध्ये तुम्हाला गेम करायचा आहे. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप मजा आहे, तुम्हाला खूप छान शिकायला मिळणार आहे. पण हा गेम सुरू करण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते. इथून तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करते. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगत जा. स्टेप 1 आहे लेटर्सची, म्हणजे तुम्ही काय करायचं, A to Z पर्यंत ABCDEFGH असं काही पण लेटर्स मनामध्ये म्हणायचे. तुमच्या शेजारचा मित्र तुम्हाला स्टॉप करणार. स्टॉप केल्यानंतर काय करायचं, काय म्हटलं बघा, फॉर्म पेअर, सगळ्यात पहिलं जोड्या तयार करायच्या. 1 पर्सन सेज द अल्फाबेट फ्रॉम A to Z, एक व्यक्ती A to Z अल्फाबेट बोलणार, डोक्यामध्ये बोलायचं, मोठ्याने बोलायचं नाही. आणि दुसरा व्यक्ती टिल द अदर पर्सन स्टॉप्स हिम, दुसरा व्यक्ती त्याला थांबवणार. राईट डाऊन द लेटर यू गेट, आता तुम्ही जे लेटर मिळालं ते लेटर तुम्ही लिहायचं आहे. स्टेप 2 काय, बोथ पार्टनर्स राईट 3 वर्ड्स ईच बिगिनिंग विथ दॅट लेटर. आता बघा, आपण स्टेप 1 केली लेटर, आता मी मनात ABCD म्हटलं, माझ्या पार्टनरने मला स्टॉप केलं लेटर आरला. स्टेप 2 काय, बोथ पार्टनर शूड नाव राईट 3 वर्ड्स, 3 शब्द लिहायचे, आरपासून सुरू होणार आहे. पहिल्या पार्टनरने लिहिलं रेनबो, रिव्हर, रॉकेट, दुसऱ्या पार्टनर लिहिलं रॅबिट, ट्रेन, रोज. आता स्टेप 3 काय करायची, फ्रेजेस तयार करायचे, म्हणजे काही शब्दांचा समूह तयार करायचा, अर्थपूर्ण समूह. एक्सचेंज द वर्ड्स यू रोट विथ युअर पार्टनर, आता तुम्ही अदलाबदली करायची शब्दांची. यूज द वर्ड्स यू रिसीव्ह टू राईट मिनिंगफुल फ्रेजेस, आता जे शब्द तुम्हाला मिळाले ना त्याच्यापासून मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण फ्रेजेस तयार करायच्या. आता वर्ड यू रिसीव्ह बाय पार्टनर 1, काय काय पार्टनर 1नी दिलेत, रॅबिट, ट्रेन, रोज. वाक्य तयार करा, द रॅबिट हॉप्ड क्विकली अक्रॉस द फील्ड. तर तुम्ही जे शब्द काढले ते सगळे शब्द इथे आले का. वी गॉट कॉट इन द हेवी रेन विदाउट ॲन अम्ब्रेला. वर्ड्स रिसीव्ड बाय पार्टनर 2, रेनबो, रिव्हर, रॉकेट. वाक्य, वी सॉ व्हायब्रंट रेनबो आफ्टर द स्टॉर्म. सेकंड, द रिव्हर फ्लोड जेंटली थ्रू द व्हॅली. अशा प्रकारे तुम्हाला गेम 1 कंप्लीट करायचा आहे. आता गेम 2 आहे ना, तो तुमच्या पटापट तुम्ही कसे शब्द बोलता त्याच्यावर आधारित आहे. म्हणजे फॉर्म ग्रुप ऑफ 5, आता 5 जणांचा गट करायचा. चूज 1 ऑफ द फॉलोइंग टेबल्स ॲट अ टाईम, आता तुम्ही एक टेबल घ्यायचा बरं का, निवडायचा. अँड ईच वन इन द ग्रुप रीड्स अलाउड द वर्ड्स फ्रॉम द टेबल ॲज फास्ट ॲज पॉसिबल. आणि एवढं पटापट वर्ड्स बोलायचे ना, 15 सेकंदामध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे. आता मी वर्ड्स बोलणार, तुम्ही घड्याळ लावायचं आहे. मी 15 सेकंदात म्हटलं की नाही तुम्ही चेक करायचं आहे. सुरू करू, 1, 2, 3 स्टार्ट. द इट ही दिस बी इन फॉर ॲज बट टू दॅट नॉट यू हिज ऑफ हॅव ऑन डू बाय अँड आय विथ ॲट फॉर्म म्हटलं मी. आता नेक्स्ट ब्रॅकेट परत एकदा सुरू करूयात.
they and would up which we will there out me her my there if when she want what about can or all so who know. मला तर वाटतं माझं खूप कमी वेळात होतं आहे. आता तुम्ही वेळ बघा पुन्हा एकदा. Say take use time why get see work people new make look want year day like come give good to know think go well first. आणि next just could know how any him them its are these into other or back only your than also even most some then after because us. आता तुम्हाला गेम 3 आहे हू स्कोर द मोस्ट. त्यांनी म्हटलंय फिल इन द अबाउट टेबल म्हणजे तुम्ही हा टेबल भरायचा आहे विदिन 2 मिनिट्स 2 मिनिटात भरायचा आहे युजिंग वर्ड्स ॲटलिस्ट 3 लेटर्स इच. म्हणजे तुमच्या शब्दामध्ये कमीत कमी 3 लेटर्स जास्तीत जास्त लेटर्स चालू शकतात. पण ते शब्द कसे पाहिजेत शेवटी त्याच्या एस प्रत्यय नको ES प्रत्यय नको ING नको ED नको EN नको असे शब्द तुम्ही लिहायचे आहे. मग आता बघा तुम्हाला शब्द दाखवते. हॅट डॉग कॅट रन मॅप मून बर्ड बॉल फोर्क लॅम्प स्नेक ॲपल टेबल चेअर क्लॅम्प पेन्सिल बनाना ऑक्टोपस रॉकेट डायनासोर ॲक्टिव्ह रेनबो ॲरो हॉर्स आणि गिटार. आता याचा आपण स्कोअर कसा लिहायचा. त्यांनी सांगितलं 3 लेटरचे किती शब्द आहेत 4 लेटरचे किती आहेत 5 लेटरचे किती 6 लेटर याप्रमाणे स्कोअर करायचा. आणि ह्या सगळ्यांचं टॅली करून 2 मिनिटाच्या जे शब्द लिहिले ना 5 मार्क ॲड करायचे. बघा असे जसं की आता नंबर ऑफ वर्ड्स मी किती लिहिले 3 लेटरचे 5 म्हणून 5च कारण त्याला काहीच नाही गुणाला. 4 लेटरला 1 गुणायचे 5 शब्द लिहिले होते म्हणून 5. 5 लेटरला 2 गुणायचे मी 7 शब्द लिहिले होते म्हणून 7 गुणले 2 14. 6 लेटर्सला 3 गुणायचे मी 5 लेटर्स लिहिले होते म्हणून 5 × 3 15. 7 लेटर वर्ड्सला मी 7 लेटर वर्ड्स लिहिले होते म्हणून त्याला 4 गुणायचे 8. आणि 8पेक्षा जास्त वर्ड्स असतील तर त्याला 5 गुणायचं मी 1च लिहिला होता म्हणून मला 5च मार्क मिळणार. सो याची टोटल झाली 52. 52मध्ये मी 2 मिनिटाच्या आत लिहिल्यामुळे मी 5 मार्क ॲड केले 57 झाले. आहे की नाही मजेशीर खेळ. आता हा खेळ करताना त्यांनी काय म्हटलं आहे फॉर्म पेअर्स एक्सचेंज युअर नोटबुक्स अँड क्रॉस चेक युअर स्कोर्स. आता तुम्ही हे शब्द बरोबर लिहिले की नाही कसं करणार 3 लेटर 4 लेटर 5 लेटर तुम्हाला प्रत्येक लेटर मोजायला लागणार आणि ते मोजून तुम्ही बरोबर काम केलं की नाही यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या वह्या एक्सचेंज करायच्या एकमेकांना त्या पास करायच्यात. आता इथं हा पॅरेट काय म्हणतोय अनबिलिव्हेबल म्हणजे अविश्वसनीय इंटरेस्टिंग म्हणजे खूपच भारी सरप्राईज म्हणजे आश्चर्यजनक. त्यांनी म्हटलं आहे इन केस ऑफ आर्ग्युमेंट्स अबाउट करेक्ट स्पेलिंग गेट द चिल्ड्रन टू रेफर गुड डिक्शनरी. कधी कधी स्पेलिंगचा गोंधळ होऊ शकतो तुमचा तर डिक्शनरी रेफर करा ना त्यात काय अवघड आहे मग तुमच्या लक्षात येईल. सो अशा प्रकारे हा गेम आपण खेळला 1 2 3 गेम खेळलेत. तुम्हाला मजा आली काय गेम खेळायला आवडली असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब